नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। तर बघा, शिक्षक पात्रता परीक्षा 2025 म्हणजेच महाटीईटी यासाठी उपयुक्त असणारा घटक म्हणजेच जग व भारत याचा जो भूगोल आहे, या पेपर क्रमांक 1 मध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत, हे सर्व प्रश्न हे स्पष्टीकरणासह आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर यामधील आजचा जो पहिला प्रश्न आहे तो काय आहे बघा मित्रांनो। सखोल शेती या शेती प्रकाराशी संबंधित बाबी खालीलपैकी कोणत्या? त्याच्यामध्ये अ बाब काय दिले आहे बघा, एकाच प्रकारचे मोठ्या प्रमाणावर विस्तीर्ण क्षेत्रात घेतले जाणारे पीक। ब आहे मनुष्य व पशुबळाचा जास्तीत जास्त वापर आणि क आहे मर्यादित यांत्रिकरण। हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न 2021 च्या महाटीईटी पेपर क्रमांक 1 साठी आलेला आहे आणि याचं जे उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 फक्त ब आणि क। तर बघा, लागवडीला एक जमिनीची कमतरता असलेल्या व दाट लोकसंख्या असलेल्या भागात उपलब्ध जमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी जी शेती केली जाते तिला सखोल शेती असं म्हणतात। सखोल शेतीमध्ये बहुतांश प्रदेशात प्रामुख्याने भात हे एकमेव पीक घेतलं जातं। या प्रदेशात सखोल शेतीचे स्वरूप उदरनिर्वाहाचे असते। कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा शेती प्रकार म्हणजेच सखोल शेती। हा निर्वाह शेतीचा उपप्रकार आहे। जास्त लोकसंख्येमुळे किंवा जमिनीचे क्षेत्र मुळातच कमी असल्याने दरडोई शेतजमिनीचे प्रमाण कमी असते। या प्रकारची शेती ही प्रामुख्याने विकसनशील प्रदेशात आढळते। या शेतीपासून मिळणारे बहुतेक उत्पन्न कुटुंबाची अन्नधान्याची गरज भागवण्यास पुरेल इतके असते। या प्रकारातील शेतकरी व त्यांचे कुटुंब पूर्णपणे शेतीवर अवलंबून असते। शेतीचे उत्पादन कमी असल्यामुळे आर्थिक स्थिती बेताची असते। मनुष्यबळाचा वापर शेतांचा आकार लहान असल्याने मोठ्या यंत्रसामुग्रीचा वापर करण्यावर मर्यादा असतात आणि ही जी सखोल शेती आहे, या शेतीसाठी मजुरांचा तुटवडा ही समस्या येथे जाणवत नाही। आता अशाच प्रकारचे जर प्रश्न आपल्याला येत असतील तर मित्रांनो 2 ते 3 सेकंदामध्ये आपण याचे उत्तर हे कमेंट्स करून पाठवू शकता, जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त सराव हा या ठिकाणी होणार आहे। तर याच्यानंतर याच्या पुढील जो प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी पाहूयात। गुजरातच्या सीमेशी लागून महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता? 2021 सालच्या महाटीईटी पेपर क्रमांक 1 साठी आलेला हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक ए नंदुरबार व धुळे। तर बघा, गुजरात हे जे राज्य आहे, या राज्याला एकूण 14 तालुक्याच्या सीमा लागून आहेत। त्याच्यामध्ये पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार सीमा या लागून आहेत। मध्य प्रदेश या राज्याला नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया असे एकूण 23 तालुक्यांच्या सीमा लागून आहेत। तर सर्वात जास्त जिल्हे हे मध्य प्रदेशमध्ये आहेत। त्यानंतर बघा, छत्तीसगड जे आहे, छत्तीसगडला गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत। त्यानंतर तेलंगणा यासाठी गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड। कर्नाटक या राज्याला नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत। तर गोवा या राज्याला सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सीमा लागून आहे। तर दादरा नगर हवेली याला पालघर याची सीमा लागून आहे। याच्यानंतर याच्या पुढचा प्रश्न पाहूयात। काळी मृदा या प्रकारच्या मृदेचे वैशिष्ट्य गुणधर्म नसणारे विधान खालीलपैकी कोणते? अशा प्रकारचा प्रश्न हा 2021 सालच्या महाटीईटी परीक्षेला आलेला आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे या मृदेला रेगूळ किंवा गाळाची मृदा असे म्हणतात। हे जे विधान आहे हे चुकीचं विधान आहे मित्रांनो। तर बघा, काळी मृदाला रेगूळ किंवा कापसाची मृदा, बघा, रेगूळ किंवा कापसाची मृदा असे म्हणतात, गाळाची मृदा असे म्हणत नाहीत। तर गाळाची मृदा ही एक वेगळ्या प्रकारची मृदा आहे जी नद्यांनी वाहून आणलेल्या गाळापासून बनते। काळ्या मातीने दख्खनच्या पठाराचा बहुतांश भाग व्यापला आहे, ज्यात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूचा काही भाग समाविष्ट आहे। या मातींना रेगूर माती किंवा काळी कापूस माती असंही म्हणतात। काळी माती बराच काळ ओलावा राखून ठेवते
ज्यामुळे पिकांना विशेषतः पावसावर अवलंबून असलेल्या पिकांना कोरड्या हंगामातही ओलावा टिकून राहण्यास मदत होते. मातीचा काळा रंग टायटॅनिक, फेरस, मॅग्नेटाइट, लोह आणि ॲल्युमिनियमचे संयुगे, ह्युमस आणि कोलाइटल हायड्रेटेड, डबल लोह आणि ॲल्युमिनियम सिलिकेट यांच्या उपस्थितीमुळे होतो. रासायनिकदृष्ट्या काळ्या मातीत चुना, लोह, मॅग्नेशिया आणि ॲल्युमिना भरपूर प्रमाणात असते. त्यात पोटॅश देखील असते, पण त्यात फॉस्फरस, नायट्रोजन आणि सेंद्रिय पदार्थाची कमतरता असते. मातीचा गडद ते राखाडीपर्यंत असतो. खालील पर्यायापैकी रेखावृत्ताचे वैशिष्ट्य कोणते? खालील पर्यायापैकी रेखावृत्ताचे वैशिष्ट्य कोणते, अशा प्रकारचा प्रश्न 2021 साली आलेला आहे. आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2, लांबी समान. लांबी समान. तर बघा, विषुववृत्तीय प्रतलापासून अक्षांशाचे कोन मोजले जातात, त्यामुळे विषुववृत्तीय हे शून्याचे अक्षवृत्त समजतात. बघा, विषुववृत्त हे शून्याचे अक्षवृत्त समजतात. त्याला मूळ अक्षवृत्त पृथ्वीवरील ऋतू मध्ये बदल घडतो, कारण पृथ्वीच्या परिभ्रमणाचा अक्ष त्याच्या कक्षेच्या प्रतलात झुकलेला असतो. पृथ्वीच्या झुकलेल्या अक्षामुळे ऋतू निर्माण होतात. संपूर्ण वर्षभर पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागांना सूर्याची सर्वात थेट किरणे प्राप्त होतात. तर जेव्हा उत्तर ध्रुव सूर्याकडे झुकतो तेव्हा उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो, आणि जेव्हा दक्षिण ध्रुव सूर्याकडे झुकतो तेव्हा उत्तर गोलार्धात हिवाळा असतो. यानंतर पुढचा प्रश्न काय आहे? पणजी, कार्निवल, जैसलमेर, तर पुढे काय, अशा प्रकारचा प्रश्न आहे. आणि हा 2018 साली विचारलेला आहे. आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक डी, मरुभूमी उत्सव. वर्षातून एकदा हिवाळ्यात जैसलमेरच्या सभोवतालची वाळवंट उत्सवाच्या चमकदार रंग, संगीत आणि हास्याने जिवंत होते. जैसलमेर किल्ला वार्षिक वाळवंट उत्सवाला एक अपूर्व पार्श्वभूमी प्रदान करतो. राजस्थानच्या पारंपरिक कला आणि सर्जनशील कलाकृतीचा हा आनंददायक उत्सव आहे. भारतातील पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यांपैकी विसंगत असणारी बाब दर्शवणारा पर्याय कोणता? 2018 साली आलेला हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक बी, मलयगिरी हे त्यातील सर्वात उंच शिखर आहे. पश्चिम घाट हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ आहे. पश्चिम घाट हे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्यांचा प्रमुख जलविभाजक आहे. पश्चिम घाट हे जैवविविधता संवेदनशील क्षेत्र आहे, पण मलयगिरी हे पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर नाही. पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर अनैमुडी, याची उंची ही 2695 मीटर आहे, जे केरळमध्ये आहे. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साइट्समध्ये 2012 मध्ये याचा समावेश करण्यात आलेला आहे. नकाशाशी संबंधित समोच्चता दर्शक रेषांचे वैशिष्ट्य पर्यायापैकी कोणते? 2018 सारख्या महा-टी-ई-टी परीक्षा क्रमांक 1 साठी विचारलेला हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आणि डी हे दोन उत्तरं या प्रश्नाचे दिलेले आहेत. तर बघा, समोच्चता दर्शक रेषा या समुद्र सपाटीपासून समान उंचीवर ठिकाणे जोडणाऱ्या रेषा आहेत. समोच्चता दर्शक रेषा नकाशात दाखवल्या जातात. या रेषा समान उंचीवर असलेले बिंदू जोडून रेषांवर भूभागाची उंची आणि उतार दर्शवले जातात. त्या वास्तव रेषा नाहीत हे विधान चुकीचे आहे. समोच्चता दर्शक रेषामधील अंतर कमी असल्यास त्या ठिकाणी उतार तीव्र असतो. समोच्चता रेषांमधील अंतर जितके कमी, उतार तितका तीव्र.
जर रेषा जवळजवळ एकमेकांवर असतील तर उतार अत्यंत तीव्र असतो. जर रेषा दूर असतील तर उतार हा मंद असतो. समोच्चता दर्शक रेषा प्रामुख्याने भूरचनेची लांबी व रुंदी दर्शवण्यास वापरतात. हे विधान चुकीचं आहे. समोच्चता दर्शक रेषा भूरचनेची उंची आणि उतार दर्शवण्यासाठी वापरतात. भूरचनेची लांबी आणि रुंदी दर्शवण्यासाठी नकाशावरील इतर चिन्हे वापरली जातात. समोच्चता रेषांदरम्यान रंग त्या ठिकाणाच्या खोलीनुसार वापरतात. हे विधान चुकीचं आहे. समोच्चता रेषांदरम्यानचा रंग त्या ठिकाणच्या उंची दर्शवतो. खोली दर्शवण्यासाठी नकाशातील इतर रंग वापरले जातात. त्यामुळे 1 आणि 3 हे पर्याय चुकीचे आहेत. सुंदरी, कांजळ व तिवर या वनस्पती प्रामुख्याने बाल पर्यायांपैकी कोणत्या वनात आढळतात? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक बी, खारफुटीची वने. पश्चिम किनाऱ्यावर नद्यांच्या मुखाशी दलदलीच्या खांजण क्षेत्रात वने आढळतात. पर्यावरण समतोलासाठी कोणत्याही प्रदेशात 33% जमीन वनाखाली असणे गरजेचे असते. खांजण वने, त्यालाच मॅग्रोव्ह वने असंही म्हणतात. यामध्ये नारळ, ताड, माड, पोफळी, कांदळ, चिपी, मरांडी, तीस, तिवर, काजळी आणि सुंदरी अशा प्रकारची झाडे असतात. महाराष्ट्रामध्ये वन संवर्धनासाठी संत तुकाराम वनग्राम योजना ही 2006 साली सुरू करण्यात आलेली आहे. काळी मृदा या प्रकारच्या मृदेचे वैशिष्ट्य गुणधर्म नसणारे विधान खालीलपैकी कोणते? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 1, ग्रॅनाइट व नीस प्रकारच्या खडकांचा अपक्षय होऊन या मृदेची निर्मिती होते. काळ्या मातीने दख्खनच्या पठाराचा बहुतांश भाग व्यापलेला आहे, ज्यात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूचा काही भाग समाविष्ट आहे. या मातीला रेगूर माती किंवा काळी कापूस माती असेही म्हणतात. काळी माती बराच काळ ओलावा राखून ठेवते, ज्यामुळे पिकांना, विशेषतः पावसावर अवलंबून असलेल्या पिकांना कोरड्या हंगामातही ओलावा टिकून राहण्यास मदत होते. मातीचा रंग टायटॅनिफेरस, मॅग्नेटाइट, लोह आणि ॲल्युमिनियमची संयुगे, ह्युमस आणि कोलाइडल हायड्रेटेड डबल लोह आणि ॲल्युमिनियम सिलिकेट यांच्या उपस्थितीमुळे होतो. रासायनिकदृष्ट्या काळ्या मातीत चुना, लोह, मॅग्नेशिया आणि ॲल्युमिना भरपूर प्रमाणात असते. त्यात पोटॅश देखील असते, पण त्यात फॉस्फरस, नायट्रोजन आणि सेंद्रिय पदार्थाची कमतरता असते. मातीचा रंग खोल काळ्या ते राखाडी पर्यंत असतो. दख्खनच्या पठारावर आढळणाऱ्या ज्वालामुखीच्या खडकांच्या विघटनाने काळी माती तयार होते. त्याला रेगूळ माती असेही म्हणतात. बेसाल्ट प्रकारच्या खडकांचा अपक्षय होऊन या मृदेची निर्मिती होते. खालील पर्यायापैकी अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांचे वैशिष्ट्य कोणते आहे? 2017 साली पेपर क्रमांक 1 साठी विचारलेला हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4, अक्षवृत्ताची लांबी असमान व रेखावृत्ताची लांबी समान असते. विषुववृत्तीय प्रतलापासून अक्षांशाचे कोन मोजले जातात, त्यामुळे विषुववृत्त हे 0चे अक्षवृत्त समजतात. त्याला मूळ अक्षवृत्त असेही म्हणतात. हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे. विषुववृत्तापासून उत्तरेकडे व दक्षिणेकडे अक्षवृत्तांचे मूल्य वाढत जाते. लगतच्या कोणत्याही 2 अक्षवृत्तामधील अंतर सर्व ठिकाणी
सारखेच असते. लगतच्या कोणत्याही दोन रेखावृत्तामधील अंतर मात्र सर्व ठिकाणी सारखे नसते. दोन बिंदूतून उत्तर व दक्षिण ध्रुवांना जोडणाऱ्या अर्धवर्तुळाकार रेषा काढता येतात. यांना रेखावृत्त म्हणतात. रेखावृत्तांपैकी एक रेखावृत्त 0 अंश मानले जाते. 0 अंश रेखावृत्ताला मूळ रेखावृत्त असे म्हणतात. अक्षवृत्ते जशी ध्रुवाकडे लहान लहान होत जातात तशी रेखावृत्ते होत नाहीत. सर्व रेखावृत्ते आकाराने सारखीच असतात. प्रामुख्याने दंडकारण्य या नावाने ओळखला जाणारा प्रदेश कोणता? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 छत्तीसगड राज्याचा दक्षिण भाग आणि ओडिशा राज्याचा नैऋत्य भाग. दंडकारण्य हा प्राचीन भारतातील एक महत्त्वपूर्ण प्रदेश आहे. हा प्रदेश सध्याच्या छत्तीसगड राज्याचा दक्षिण भाग आणि ओडिशा राज्याच्या नैऋत्य भागामध्ये आहे. या प्रदेशात अनेक नद्या, झाडे आणि प्राणी आहेत. दंडकारण्य हे रामायण आणि महाभारत यासारख्या हिंदू महाकाव्यातले उल्लेखित आहे. सखोल शेती या शेती प्रकाराशी संबंधित बाबी खालीलपैकी कोणत्या? आणि याच्यामधील बाबी बघा. शेताचा लहान आकार, मर्यादित यांत्रिकीकरण, मनुष्यबळाचा किमान वापर. आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 फक्त अ आणि ब. लागवडीलायक जमिनीची कमतरता असलेल्या व दाट लोकसंख्या असलेल्या भागात उपलब्ध जमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी जी शेती केली जाते तिला सखोल शेती असे म्हणतात. सखोल शेतीमध्ये बहुतांशी प्रदेशात प्रामुख्याने भात हे एकमेव पीक घेतले जाते. या प्रदेशात सखोल शेतीचे स्वरूप उदरनिर्वाहाचे असते. कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा शेती प्रकार म्हणजे सखोल शेती. हा निर्वाह शेतीचा उपप्रकार आहे. जास्त लोकसंख्येमुळे किंवा जमिनीचे क्षेत्र मुळातच कमी असल्याने दरडोई शेतजमिनीचे प्रमाण कमी असते. या प्रकारची शेती प्रामुख्याने विकसनशील प्रदेशात आढळते. या शेतीपासून मिळणारे बहुतेक उत्पन्न कुटुंबाची अन्नधान्याची गरज भागवण्यास पुरेल इतके असते. या प्रकारातील शेतकरी व त्यांचे कुटुंब पूर्णपणे शेतीवर अवलंबून असतात. शेतीचे उत्पादन कमी असल्यामुळे आर्थिक स्थिती बेताची असते. मनुष्यबळाचा वापर, शेतांचा आकार लहान असल्याने मोठ्या यंत्रसामुग्रीचा वापर करण्यास मर्यादा असतात. मजुरांचा तुटवडा ही समस्या या ठिकाणी जाणवत नाही. अशाच प्रकारचा प्रश्न हा 2021 सालच्या महा-टी-ई-टी परीक्षा 1 यासाठी देखील आलेला होता. वस्त्राशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता? अशा प्रकारचा प्रश्न 2016 सालच्या परीक्षेला आलेला आहे. आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक डी पोंगल. मालपुरी, बिकानेरी आणि चोकला हे भारतीय वस्त्राचे प्रकार आहेत. पोंगल हा एक सण आहे. या सणामध्ये पारंपरिकपणे सूर्यदेव, इंद्रदेव आणि शेतातील प्राण्यांना त्यांच्या शेतीतील योगदानाबद्दल धन्यवाद देण्यासाठी साजरा केला जातो. वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात. याचे कारणे खालील पर्यायापैकी कोणते आहेत? अ आहे पृथ्वीचे परिभ्रमण, ब आहे पृथ्वीची कक्षीय गती. आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक सी, दोन्हीही अ आणि ब. तर बघा,
ऋतू पृथ्वीच्या अक्षामुळे निर्माण होतात. अक्ष किंवा काल्पनिक रेषा ही पृथ्वीवरून जाऊन ते पृथ्वीभोवती गोल फिरत असते. पृथ्वीवरील ऋतूमध्ये बदल घडतो कारण पृथ्वीच्या आणि अक्षाच्या कक्षेच्या प्रतलात झुकलेला असल्यामुळे. पृथ्वीच्या झुकलेल्या अक्षामुळे ऋतू होतात. संपूर्ण वर्षभर पृथ्वी वेगवेगळ्या भागांना सूर्याची सर्वात थेट किरणे प्राप्त होतात. तर जेव्हा उत्तर ध्रुव सूर्याकडे झुकतो तेव्हा उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो आणि जेव्हा दक्षिण ध्रुव सूर्याकडे झुकतो तेव्हा उत्तर गोलार्धात हिवाळा असतो. बैसाखी, पंजाब, ओणम, तर या ठिकाणी योग्य पर्याय लिहायचा आहे. आणि हा प्रश्न 2016 सालच्या पेपर क्रमांक 1 साठी आलेला हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक बी, केरळ. तर बघा, ओणम हा हिंदू धर्माशी संबंधित वार्षिक कापणी आणि सांस्कृतिक सण आहे जो मुख्यतः केरळमधील लोक साजरा करतात. केरळवासियांसाठी एक प्रमुख वार्षिक कार्यक्रम हा राज्याचा अधिकृत सण आहे आणि त्यात सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश आहे. भारतातील पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यापैकी विसंगत असणारी बाब खालील पर्यायापैकी कोणती? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4, बहुतांश अग्निजन्य खडकांनी बनलेला भूभाग म्हणजे पश्चिम घाट. हे जे उदाहरण आहे, हे जो पर्याय दिलेला आहे हा विसंगत असणारा पर्याय आहे. तर बघा, पश्चिम घाट हा प्रामुख्याने ग्रॅनाइट, ग्नीस आणि शिस्ट सारख्या गाळाच्या खडकांनी बनलेला आहे. अनेमुडी हे पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये पश्चिम घाटाचा समावेश झालेला आहे. पश्चिम घाट हा जैवविविधता हॉटस्पॉट प्रदेशाचा एक भाग आहे. नकाशाशी संबंधित समोच्चता दर्शक रेषांचे वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते? समोच्चता दर्शक रेषांचे वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते आहे? अशा प्रकारचा प्रश्न या अगोदरही 2 परीक्षेमध्ये आलेला आहे. आणि या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे पर्याय क्रमांक 1, समोच्चता दर्शक रेषा या समुद्र सपाटीपासून समान उंचीवर असणारी ठिकाणे जोडणाऱ्या रेषा आहेत. समोच्च दर्शक रेषा या समुद्र सपाटीपासून समान उंचीवर असणारी ठिकाणे जोडणाऱ्या रेषा आहेत. समोच्चता दर्शक रेषा नकाशावर दाखवल्या जातात. या रेषा समान उंचीवर असलेले बिंदू जोडतात. या रेषांवरून भूभागाची उंची आणि उतार दर्शवले जातात. समोच्चता दर्शक रेषामधील अंतर कमी असल्यास त्या ठिकाणचा उतार हा तीव्र असतो. समोच्च रेषामधील अंतर जितके कमी, उतार तितका तीव्र असतो. जर रेषा जवळजवळ एकमेकांवर असतील तर उतार अत्यंत तीव्र असतो. जर रेषा दूरवर असतील तर उतार मंद असतो. समोच्चता दर्शक रेषा प्रामुख्याने भूरचनेची लांबी व रुंदी दर्शवण्यासाठी वापरतात. हे विधान चुकीचं आहे. समोच्चता दर्शक रेषा भूरचनेची उंची आणि उतार दर्शवण्यासाठी वापरतात. भूरचनेची लांबी आणि रुंदी दर्शवण्यासाठी नकाशावरील इतर चिन्हे वापरली जातात. समोच्चता रेषा दरम्यानचा रंग त्या ठिकाणच्या खोलीनुसार ठरतो. हे सुद्धा विधान चुकीचं आहे. समोच्चता रेषा दरम्यानचा रंग हा ठिकाणच्या उंची दर्शवतो. खोली दर्शवण्यासाठी नकाशावरील इतर रंग वापरले जातात. त्यामुळे या ठिकाणी 2, 3 आणि 4 हे जे पर्याय आहेत हे चुकीचे आहेत. खैर, कोरफड, पनिंब या वनस्पती प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या वनात आढळतात? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे
ते पर्याय क्रमांक 2 उष्ण प्रदेशीय काटेरी बने. ज्या ठिकाणी 80 सेंटीमीटर पेक्षा कमी प्रदेशात खैर, कोरफड आणि लिंबू या वनस्पती प्रामुख्याने आढळतात. उष्णकटिबंधीय काटेरी जंगले कोरडी परिस्थिती आणि काटेरी वनस्पतीद्वारे वैशिष्ट्यीकृत आहेत, जी खैर, कोरफड आणि लिंबू यासारख्या वनस्पतीसाठी उपयुक्त आहेत. हे जंगल रखरखीत वातावरणात भरभराट करण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जाते. सर्वसाधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या काही भागात पाऊस पडण्याचे प्रमुख कारण कोणते? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते पर्याय क्रमांक बी, भारताच्या भूभागावरून वाहणारे कोरडे वारे. सर्वसाधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या काही भागात पाऊस पडण्याचे कारण म्हणजे भारताच्या भूभागावरून वाहणारे कोरडे वारे. स्थानिक वेळेनुसार 30° पूर्व रेखावृत्तावर रविवार दुपारचे 2 वाजले असतील तर 15° पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील, अशा प्रकारचा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 सकाळचे 11. तर बघा, पृथ्वी ही 360 अंशामध्ये विभागलेली आहे आणि प्रत्येक अंश 4 मिनिटांच्या वेळेसमान आहे. पूर्वेकडील रेखावृत्त पश्चिमेकडील रेखावृत्तांपेक्षा वेळेने पुढे असतात. 30° पूर्व आणि 15° पश्चिम यांच्यातील अंतर हे 45° आहे. 45° 180 मिनिटाच्या वेळेसमान आहे आणि 180 मिनिटे 3 तासाच्या वेळेसमान आहेत. म्हणून 30° पूर्व रेखावृत्तावर दुपारचे 3 वाजले असतील तेव्हा 15° पश्चिम रेखावृत्तावर 3 तास कमी वेळ असेल, म्हणजेच सकाळचे 11 वाजले असतील. खालील पर्यायापैकी कोणते अरवली पर्वताचे वैशिष्ट्य नाही? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 वायव्य आग्नेय दिशेत पसरलेली पर्वतरांग. तर बघा, अरवली पर्वतरांग हे भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग आहे. अरवली संस्कृत शब्द आरा आणि वली या शब्दांपासून आलेला आहे, ज्याचा अर्थ शिखरांची रेषा असा होतो. हा प्राचीन पर्वतांचा खोडलेला भाग आहे. पर्वतरांगाचा विस्तार वास्तव्य भारतात आहे. दक्षिण पश्चिम दिशेमध्ये अंदाजे 692 किलोमीटर म्हणजे 430 मैल व्यापलेला आहे, जे दिल्लीजवळून सुरू होतात, दक्षिण हरियाणा आणि राजस्थानमधून जातात आणि गुजरातमध्ये संपतात. सर्वोच्च शिखर म्हणजेच गुरु शिखर हे 1722 मीटर म्हणजे 5750 फूट असून अरवली पर्वतरांग भारतातील प्रमुख पर्वतरांगेमध्ये एक आहे. माउंट अबू हे थंड हवेचं ठिकाण अरवली पर्वतरांगेमध्ये आहे. हायड्रोजन वायू, बाह्यांबर, ओझोन वायू प्रश्नचिन्ह. आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक 4 स्थितांबर. हायड्रोजन वायू हा विश्वातील सर्वात सामान्य घटक आहे आणि तो तारे आणि ग्रह निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. ओझोन वायू पृथ्वीवरील जीवनासाठी आवश्यक आहे कारण तो सूर्यापासून हानिकारक UV किरणांपासून पृथ्वीचे रक्षण करतो. ओझोन वायूचा थर हा स्थितांबरमध्ये आढळतो. चतुर्थक व्यवसाय करणारे खालील पर्यायापैकी कोण? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 संशोधक. तर प्राथमिक स्तर ज्या क्षेत्रामध्ये विविध कच्चा माल गुंतलेला आहे त्याला प्राथमिक स्तर असे म्हणतात. या क्षेत्रामध्ये मानवी क्रियाकलापांची सर्व क्षेत्रे समाविष्ट आहेत, जी नैसर्गिक संसाधनांचे वस्तूमध्ये रूपांतर करतात. हा कच्चा माल म्हणजे शेती, पीक उत्पादन, पशुसंवर्धन, मासेमारी, वनीकरण आणि खाणकाम यातून मिळवलेली उत्पादने आहेत. प्राथमिक क्षेत्रात केले जाणारे
उपक्रम लोकसंख्येच्या अस्तित्वमान महत्त्वाचे, आवश्यक आणि अपरिहार्य आहेत. दुय्यम क्षेत्र. दुय्यम क्षेत्रामध्ये आर्थिक क्रियाकलाप समाविष्ट आहे जे उपभोगा तयार उत्पादने तयार करतात. हे नवीन अंतिम वस्तू तयार करण्यासाठी प्राथमिक क्रियाकलापांकर उत्पादन वापरले, उदाहरणार्थ उत्पादन, बांधकाम इत्यादी. तृतीय क्षेत्र हे अशा उद्योगांचा संग्रह आहे जे बहुतेक अमूर्त मूल्य निर्माण करतात, म्हणजेच मूल्य ज्यांचे कोणतेही भौतिक स्वरूप नसते. तृतीय क्षेत्राला सेवा क्षेत्र देखील म्हणतात. बघा, तृतीय क्षेत्राला सेवा क्षेत्र असेही म्हणतात. या क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवा देखील समाविष्ट आहेत, ज्यामध्ये शिक्षक, डॉक्टर, शिंपी यांची गरज आहे. त्यापैकी काही आम्हाला वैयक्तिक सेवा देतात. चतुर्थक क्षेत्र. अर्थव्यवस्थेचे चतुर्थक क्षेत्र सरकार, संस्कृती, ग्रंथालये, वैज्ञानिक संशोधन, शिक्षण आणि माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित बौद्धिक क्रियाकलापांवर आधारित आहे. त्यामध्ये तृतीय क्षेत्राशी संबंधित लोकांवर अवलंबून असलेल्या व्यक्ती आणि विशिष्ट विभाग किंवा विभागाचा प्रभारी व्यावसायिक समाविष्ट आहे. आर्थिक क्रियाकलापांच्या चतुर्थांश क्षेत्रात नोकरी असलेल्या व्यक्तीचे काही उदाहरणे स्टोअर व्यवस्थापक, शाळेचे मुख्याध्यापक किंवा प्रादेशिक व्यवसाय पर्यवेक्षक असू शकतात. गैरनफा संस्था, मीडिया, कला, संस्कृती, उच्च शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि सरकारी शीर्ष व्यवस्थापन हे सर्व भारताच्या उत्तर भूभागावरून समुद्राकडे वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे खालील पर्यायापैकी कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक बी, मच्छलीपट्टणम. भारताच्या उत्तर भूभागावरून समुद्राकडे वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यामुळे मच्छलीपट्टणम या ठिकाणी पाऊस पडतो. पर्वतरांगा व भारतातील सर्वात उंच शिखर यांची अयोग्य जोडी कोणती? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1, सातपुडा अस्तंबा. तर बघा, या ठिकाणी काही पर्वतरांगा आणि सर्वात उंच शिखर आणि त्यांची उंची आपण या ठिकाणी घेतलेली आहे. तर बघा, सातपुडा ही जी पर्वतरांग आहे, या सातपुडा पर्वतरांगामध्ये धूपगड हे सर्वात उंच पर्वत आहे आणि त्याची उंची 1350 आहे. त्यानंतर पश्चिम घाटामध्ये अनैमुडी हे सर्वात उंच पर्वत आहे आणि त्याची उंची 2695 आहे. अरवली पर्वतरांग जी आहे, या अरवली पर्वतरांगामध्ये गुरु शिखर हे सर्वात उंच आहे आणि त्याची उंची जी आहे ती 1720 मीटर आहे. त्यानंतर हिमालय ही जी पर्वतरांग आहे, या पर्वतरांगेमध्ये 2 उंच पर्वत आहेत. त्याच्यामध्ये एक जो आहे तो म्हणजे माउंट एव्हरेस्ट आणि याची उंची 8848 मीटर आहे. तर K2 याची उंची ही 8611 मीटर एवढी आहे. प्रमाण वेळेनुसार ग्रीनिच शहरात सोमवार रात्रीचे 10 वाजले असतील तर त्याच वेळी भारतात किती वाजलेले असतील? हा प्रश्न 2014 सालच्या महा-TET पेपर क्रमांक 1 साठी आलेला प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक बी, मंगळवार पहाटेचे 3:30. तर बघा, भारताचे मानक हे ग्रीनिच मीन टाइम पेक्षा 5 तास 30 मिनिटे पुढे आहे. त्यामुळे जेव्हा ग्रीनिचमध्ये सोमवार रात्रीचे 10 वाजतात तेव्हा भारतात मंगळवार पहाटेचे 3:30 वाजतात. सापुतारा गुजरात पाल या ठिकाणी योग्य जोडी लावायची आहे. मग या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक ए, महाराष्ट्र. तर बघा, पाल हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सुकी नदीच्या काठावरील सातपुडा पर्वतरांगेत वसलेलं गाव आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर हे महाराष्ट्र हे असणार आहे. भूषण संगणक अभियंता, मनीषा शिक्षिका, मिलिंद लघुउद्योजक आणि मनाली पोल्ट्री व्यावसायिक आहे. यावरून चतुर्थक व्यवसाय करणारे कोण?
तर यामध्ये याचं जे उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक डी भूषण. तर बघा, प्राथमिक क्षेत्र ज्या क्षेत्रामध्ये विविध कच्चा माल उत्पादन गुंतलेला आहे त्याला प्राथमिक क्षेत्र असं म्हणतात. या क्षेत्रामध्ये मानवी क्रियाकलापांची सर्व क्षेत्रे समाविष्ट आहेत जी नैसर्गिक संसाधनांचे वस्तूमध्ये रूपांतर करतात. हा कच्चा माल म्हणजे शेती, पीक उत्पादन, पशुसंवर्धन, मासेमारी, वनीकरण आणि खाणकाम यातून मिळवलेली उत्पादने आहेत. प्राथमिक क्षेत्रात केले जाणारे उपक्रम लोकसंख्येच्या अस्तित्वासाठी महत्त्वाचे, आवश्यक आणि अपरिहार्य आहेत. दुय्यम क्षेत्र दुय्यम क्षेत्रामध्ये आर्थिक क्रियाकलाप समाविष्ट आहेत जे उपभोगासाठी लागणारे उत्पादने तयार करतात. हे नवीन अंतिम वस्तू तयार करण्यासाठी लागणारे प्राथमिक क्रियाकलापांमधून निर्माण उत्पादने वापरते. उदाहरणार्थ उत्पादन, बांधकाम इत्यादी. तृतीय क्षेत्र हे अशा उद्योगांचा संग्रह आहे जे बहुतेक अमूर्त मूल्य निर्माण करतात, म्हणजेच मूल्य ज्याचे कोणतेही भौतिक स्वरूप नसते. तृतीय क्षेत्राला सेवा क्षेत्र देखील म्हणतात. या क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवा देखील समाविष्ट आहेत ज्या वस्तूंच्या उत्पादन थेट मदत करू शकत नाही. उदाहरणे शिक्षण, उपयुक्तता, वाहतूक, आदरातिथ्य इत्यादी. आम्हाला शिक्षक डॉक्टर सिंपी यांची गरज आहे. त्यापैकी काही आम्हाला वैयक्तिक सेवा देतात. चतुर्थ क्षेत्र अर्थव्यवस्थेचे चतुर्थ क्षेत्र सरकार, संस्कृती, ग्रंथालये, वैज्ञानिक, संशोधक, शिक्षण आणि माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित बौद्धिक क्रियाकलापांवर आधारित आहे. त्यामुळे तृतीय क्षेत्राशी संबंधित लोकांवर अवलंबून असलेल्या व्यक्ती आणि विशिष्ट विभाग किंवा विभागाचा प्रमुख व्यावसायिक समाविष्ट आहे. आर्थिक क्रियाकलापांच्या चतुर्थ क्षेत्रात नोकरी असलेल्या व्यक्तीची काही उदाहरणे स्टोअर व्यवस्थापक, शाळेचे मुख्याध्यापक किंवा प्रादेशिक व्यवसाय पर्यवेक्षक असू शकतात. गैरनफा संस्था, मीडिया, कला, संस्कृती, उच्च शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि सरकारी शीर्ष व्यवस्थापन हे सर्व चतुर्थ आर्थिक क्षेत्रात गुंतलेले आहेत. पृथ्वीवर सूर्य पूर्वेला उगवतो व पश्चिमेला मावळतो कारण. आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. तर बघा, सूर्य, चंद्र, ग्रह आणि तारे हे सर्व पूर्वेला उगवतात आणि पश्चिमेला मावळतात. आणि त्याचे कारण म्हणजे पृथ्वी पूर्वेकडे फिरते. पृथ्वीच्या अक्षाभोवती फिरत असल्यामुळे आपण सूर्योदय आणि सूर्यास्त पाहतो. पृथ्वी आपल्या अक्षाभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. पृथ्वी पूर्वेकडे फिरते आणि म्हणूनच सूर्य, चंद्र आणि तारे सर्व पृथ्वीकडे उगवतात आणि आकाशात पश्चिमेकडे जातात. खालील पर्यायापैकी कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही? अशा प्रकारचा प्रश्न 2013च्या महाटीईटी पेपर क्रमांक 1 साठी आलेला आहे. आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 सांबर. तर बघा, सांबर सरोवर राजस्थान भूअंतर्गत सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर. राजस्थानमधील सांबर सरोवर हे भारतातील सर्वात मोठे अंतर्देशीय भूअंतर्गत खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. हे नागौर आणि जयपूर जिल्ह्यामध्ये स्थित आहे आणि ते अजमेर जिल्ह्यालाही लागून आहे. हा तलाव अरवली डोंगरांनी वेढलेला आहे. सांबर सरोवर हे जगभरातील सांबर सॉल्ट लेक म्हणून ओळखले जाते. मार्च 1990 मध्ये सांभार तलावा रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर म्हणूनही सांबर सरोवराला ओळखलं जातं. खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक बी, हिम व बर्फ यांचे गुणधर्म समान असतात. तर हिम आणि बर्फ दोन्ही गोठलेल्या पाण्याचे रूप आहेत, परंतु त्यांच्या गुणधर्मामध्ये काही महत्त्वाचे फरक आहेत. हिम हे गोठलेल्या पाण्याचे सूक्ष्म स्फटिक आहेत. ते बनण्यात
ते ढगात बनतात आणि हिमवृष्टीच्या स्वरूपात जमिनीवर पडतात. हिम हे अपारदर्शक आणि हलके असतात, तर बर्फ हे गोठलेल्या पाण्याचे एकसंध स्वरूप आहे. ते जमिनीवर किंवा पाण्याच्या पृष्ठभागावर तयार होतात. बर्फ पारदर्शक आणि घट्ट असतो. आसाम या घटक राज्याची सीमा एकूण किती राज्यांना संलग्न आहे? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक ए 7. तर बघा, भारतातील 7 राज्यांची सीमा आसाम राज्याला लागून आहे. आसाम, दक्षिणेला मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम, उत्तर आणि पूर्वेला अरुणाचल प्रदेश, पूर्वेला नागालँड आणि मणिपूर आणि पश्चिमेला पश्चिम बंगालने वेढलेले आहे. आसाम राज्याची सीमा भूतान आणि बांगलादेशशी संलग्न आहे. खालीलपैकी परिसरीय घटकांबद्दल कोणते विधान बरोबर आहे? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3. गाव, शहरे हे सामाजिक घटक आहेत. पाऊस, वादळ आणि भूकंप ही सर्व भौगोलिक वैशिष्ट्यांची उदाहरणे आहेत. पर्वत, नद्या आणि समुद्र ही भौतिक वैशिष्ट्ये आहेत. गावे आणि शहरे ही सामाजिक संस्था आहेत जे स्थानिक क्षेत्रातील मानवी वसाहती आणि समुदायांचे प्रतिनिधित्व करतात. तर निवडणुका या राजकीय प्रक्रिया आहेत ज्यात मतदानाद्वारे प्रतिनिधींची निवड करण्यात येते.